नमस्कार. आज माती परीक्षणाचा नमुना कसा घ्यायचा या प्रात्यक्षिकासाठी दीपकजी लोबे यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत. माती घेत असताना मातीचा नमुना कसा निवडायचा, कसा काढायचा या विषयावर आपण आज पूर्ण माहिती देणार आहोत. मातीचा नमुना घेत असताना झाडाच्या सावलीखालचा किंवा जिथून पाणी जास्त वाहत आहे लोटाचा भाग ह्या ठिकाणचा घ्यायचा नाही आणि धुऱ्यापासून 10 ते 15 फूट अंदर 4 कुंड्यातली 4 आणि मधातली 1 पाचही ठिकाणचे माती जमा करून तो सगळं एकत्र एका घमिल्यामध्ये करायचा आणि त्याच्यातलं 1 किलो काढून माती परीक्षणासाठी द्यायचं. त्यामध्ये स्वतःचं नाव, मोबाईल नंबर, गाव, जमिनीत पहिलं पीक कोणतं होतं आणि पुढच्या वर्षी आपण कोणतं पीक घेणार आहोत हे सगळी माहिती त्या कागदावर लिहून त्या नमुन्याच्या पॉकेटमध्ये टाकायची. चला आता आपण पाहूया की माती कशी काढायची. माती घेत असताना लोखंडी अवजाराचा वापर नाही करायचा, लाकडी अवजाराचा वापर करायचा. खड्डा हा व्ही आकाराचा घ्यायचा आणि व्ही आकाराच्या यानं भोवतालची पूर्ण माती काढून 1 किलो जमा करायची. दिसतो ना मी डोळ्यात गड्डा गिनिंगला पाहिजे. आणि आता हे याच्या काटाची माती घ्यायची, ते पूर्ण जमा करायची. तशी ही माती 5 ठिकाणची घ्यायची आणि ती सगळी एकत्र करून एका घमिल्यामध्ये त्याच्यातली 1 किलो काढायची आणि माती परीक्षणासाठी आम्ही मग घेऊन जाऊया. चला आता ऐकूया आपल्या या शेतकऱ्यांकडून गेल्या 3 वर्षापासून दरवर्षी प्रत्येक वेगवेगळ्या सातबारातली माती चेक करतात. नमस्कार, मी दीपक नामदेव लोबे, गाव किन्नाळा चा शेतकरी आहे. तर मी जवळपास 3-4 वर्षापासून माती परीक्षणाकरता देत राहते. तर माती परीक्षणाचं जेव्हा रिपोर्ट येते त्यानुसार तिथं आपल्या शेतीला कोणती कमतरता आहे, कोणत्या नत्राची, स्फुरद, पालाश, त्या पद्धतीनं मग नंतरच्या पिकामध्ये आम्ही आवश्यकतेनुसार मग ते नियोजन करून शनी. तर फरक असा की उत्पन्नामध्ये चांगली वाढ आली. तर म्हणून म्हणजे पाहिजे ते अन्नद्रव्य त्याला भेटतं. तर मी दरवर्षी आता माती परीक्षणासाठी प्रत्येक सातबारातलं 3 वर्षातून 3 वर्षात. आणि शेतीचा अतिरिक्त जो खतावर खर्च होणार होता तो सुद्धा कमी झाला. माझ्या जवळपास 3-4 नंबर आहे माझ्या शेतीचे नाही गट नंबर. तर दरवर्षी आज इकडला आहे, या वर्षी 3 वर्ष दुसऱ्या 3 वर्षांनी तिसरीकडला असं नाही का, पलटी करून देत राहतो. जवळपास 10 ते 15 हजार रुपये खताचा खर्च दरवर्षी आरामात. वाचला. ठीक आहे, धन्यवाद.